गोष्टीचं नाव आहे प्रेरणादायी हुशार गाढव. गोष्टीचं नाव काय आहे? प्रेरणादायी हुशार गाढव. अतिशय गोष्ट महत्वाची आहे आणि चांगली आहे, ऐका. एक शेतकरी असतो आणि त्या शेतकऱ्याकडे गाढव असतो. आणि एकदा तो शेतकरी गाढवाला घेऊन शेताकडे जातो आणि येताना मात्र अशी फसगत होते. त्या शेतामध्ये एक विहिरीसारखा खड्डा होता. त्याला विहीर म्हणता येणार नाही, फार खोल नव्हतं ते. विहिरीसारखा एक खड्डा होता आणि न कळतपणे नंदू तो गाढव त्या खड्ड्यामध्ये पडला. गाढव कुठे पडला? खड्ड्यामध्ये पडला. आता काय करायचं? माणूस अडचणीत असल्यानंतर, संकटात असल्यानंतर काय करतो? ओरडतो ना? काय नाही, काय शांत बसतो? ते गाढव सुद्धा काय करायला लागलं? ओरडायला लागलं. आणि त्याचं ओरडणं ऐकून जे शेतकरी होते ते शेतकरी धावत पळत आले. बघतात तर काय, खड्ड्यात गाढव पडलेला आहे आणि गाढव मोठमोठ्याने ओरडत आहे, किंचाळत आहे. तेव्हा त्या गाढवाचा मालक धावत पळत आला आणि म्हणा, अरे रे 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 म्हणाला, आता ह्याला काहीतरी करून काढायला पाहिजे. तो बरेचसे प्रयत्न करतो पण गाढवाला काही वर काढू शकत नाही. आणि त्यावेळी बाळांनो, बरेचसे प्रयत्न करून सुद्धा त्याला यश येत नव्हतं. तेव्हा तो शेतकरी काय म्हणतो, एवढे प्रयत्न करूनही गाढव वर येत नाही, आता काय करूया? कसंही गाढव म्हातारच झालेला आहे. गाढव काय झालेला आहे? म्हातार झालेला आहे. त्याचा आता फारसा उपयोग नाही. म्हणून आपण काय करूया? त्या गाढवाच्या अंगावरती माती टाकूया आणि गाढवाला आतल्यात काय करून टाकूया? मुजवून टाकूया. गाढवाला आतल्यात काय करूया? मुजवून टाकूया. मग तो शेतकरी जो असतो, तो शेतकरी बाकीच्या आपल्या सहकार्यांना बोलवतो. बुट्ट्या म्हणा, खोरी म्हणा, सगळं घेऊन येतात आणि ते काम चालू करतात. काय करायचं होतं? गाढव काय झालंय आता? म्हातारा झालेला आहे. त्याला काय करूया? खड्ड्यामध्ये त्याचं रामनाम काय करूया? रामनाम सत्य करून टाकूया. आणि अशा पद्धतीने काम चालू करतात. आणि गाढवाच्या अंगावरती माती पडते, दगड पडते, माती पडते, दगड पडते. गाढव मोठमोठ्याने ओरडते, किंचाळते सुरुवातीला. आणि नंतर 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 गाढव ओरडायचं बंद करतं. गाढव काय करतं? ओरडायचं बंद करतं. हे बरेचसे प्रयत्न करतात. आता मुजेल, नंतर मुजेल, आता मुजेल, नंतर मुजेल. माती भरपूर टाकतात आणि प्रत्येक वेळी गाढवाच्या अंगावरती माती पडायची. गाढव काय करायचं? अंग माती पडल्यानंतर अंग झटकायचं, अंग झाडायचं, बरोबर ना? अंग झटकल्यानंतर त्या गाढवाच्या अंगावरती जी माती पडलेली होती ती माती खाली पडायची. हळूहळू हळूहळू असं करत 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 गाढवाच्या अंगावरची माती पडायची. गाढव अंग झटकायचं, शांत राहायचं. गाढवाच्या अंगावरती जी माती पडायची, गाढव अंग झटकायचं, पुन्हा शांत राहायचं. असं बराच वेळ सुरू होता. आणि हळूहळू हळूहळू काय झालं? तो खड्डा गाढव मुजत होतं. काय गाढव मुजलं? गाढवाला गाडले त्यात मातीत नाही ना. गाढव सुद्धा हुशार झालं. अंगावर माती पडली, अंग झटकायचं आणि असं करत करत खड्डा बऱ्यापैकी 50% मुजला. तरी गाढव काही मुजलेलं नाही. पुन्हा त्या लोकांना पुन्हा राग आला. गाढव काय मुजला? पुन्हा त्वेषाने, पुन्हा रागाने ते माती टाकू लागले. पुन्हा गाढव माती पडल्यानंतर अंग झटकायचं आणि उभं राहायचं. असं करत 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 70-80% तो खड्डा मुजला. 90% खड्डा मुजला आणि पटकन त्या खड्ड्यातून गाढव उडी मारून बाहेर आला. बघा गाढवाने काय केलं? गाढवाने काय केलं? उडी खाल्ली. बरोबर आहे, उडी खाल्ली. पण अंगावरती जी माती पडत होती, सुरुवातीला तो ओरडत होता, किंचाळत होता, पण नंतर नंतर त्याला समजायला लागलं अंगावरती जी माती पडते ती पायाखाली घ्यायचं आणि हळूहळू हळूहळू आपण काय करायला पाहिजे? वर यायला पाहिजे. तसं बाळांनो, समाजामध्ये तुम्हाला सुद्धा अनेक टीकाकार भेटतील. लक्षात ठेवा. अभ्यास करताना तुम्हाला नावं ठेवतील. अनेक गोष्टी समाजामध्ये तुम्हाला आर्थिक चणचण बसेल किंवा तुम्हाला निराश करण्यासाठी अनेक लोक तुम्हाला नावं ठेवतील.
पण आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायला पाहिजे. तुम्हाला जे घ्यायचं आहे ते आपण घ्यायला पाहिजे. एखादी चुकीची गोष्ट असेल ते झटकून टाका ना. एखादी चुकीची गोष्ट असेल ती झटकून टाका. समाजामध्ये अशा अनेक गोष्टी असतात. एखादी चुकीची गोष्ट घडली, झटकून टाकायचं, पुढे जायचं, झटकून टाकायचं, पुढे जायचं. आपण जोपर्यंत आपण घेतलेला, लक्षात ठेवा, आपण घेतलेला जो श्वास आहे, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत ध्यास आहे, आणि तोपर्यंत काय आहे, आपण कमाल करू शकतो. त्यामुळे जिद्द, गाढव जिद्द सोडलं का? गाढवाने जिद्द सोडलेली नाही. मंजिल उनको मिलती है जिनमें जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में ही उड़ान होती है. तुमच्या समोर अनेक संकट येतील, छोटी मोठी संकट येतील, अडचणी येतील. त्या अडचणींवरती, संकटांवरती मात करून आपण मार्गक्रमण करत राहायला पाहिजे. गाढवासारखं अंग झटकून आपण प्रामाणिक प्रयत्न करायला पाहिजे. प्रयत्न प्रामाणिक असतील तर निश्चितपणे यश मिळत असतं. लक्षात ठेवा, प्रयत्न प्रामाणिक असतील तर निश्चितपणे यश मिळत असतं. अशा पद्धतीने बाळांनो, गाढवासारखं आपण अंग झटकलं पाहिजे. ही गोष्ट गाढवाची आहे, पण ही गोष्ट प्रेरणादायी आहे. कधी कधी आपण गाढव व्हायला पाहिजे, अंग झटकायला पाहिजे. ही गोष्ट काय आहे? ही प्रेरणादायी गोष्ट आहे. आणि या गोष्टीतून आपण हाच बोध घ्यायचा आहे. अनेक अडचणी येतील, संकट येतील, समस्या येतील. या अडचणींवरती, संकटांवरती, या समस्यांवरती आपण अंग झटकून काम करायला पाहिजे. ध्येयाचा ध्यास घेऊन आपण अभ्यास करायला पाहिजे. निश्चितपणे आपल्याला यश मिळतं. गोष्ट आवडली? वाजवा टाळ्या. थँक्यू.